नमस्कार. आजचा हा थोडासा वेगळा व्हिडिओ मेडिटेशनसाठी. आपण नेहमी करतो तसे मेडिटेशन या व्हिडिओमध्ये नाही आहे. हा थोडासा वेगळा प्रयोग आहे, स्वतःला जाणून घेण्यासाठी, स्वतःच्या आतमध्ये डोकावण्यासाठी. तुम्हाला तुमच्या मनाला ओळखण्यासाठी मी काही प्रश्न विचारणार आहे. त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही स्वतःलाच मनामध्ये द्यायची आहेत. व्हिडिओ संपल्यावर तुम्हाला त्या सर्व प्रश्नांची उत्तरं एका पानावर लिहून काढायची आहेत. हा व्हिडिओ तुम्ही रोज ऐकलात आणि रोज या प्रश्नांची उत्तरं दिली तर तुम्हाला रोज एक नवीन उत्तर मिळेल याची खात्री आहे. आणि रोज तुम्हाला ती उत्तरं एका पानावर लिहून काढायची आहेत. काहीच दिवसात तुम्हाला तुमच्या जीवनाची एक नवीन दिशा लाभेल. एक आशादायी, निरोगी आणि आनंदी आयुष्य जगण्याकडे तुमचा कल वाढलेला असेल. यासाठी आता तुम्ही स्थानपन्न व्हा. जमिनीवर मांडी घालून किंवा एखाद्या खुर्चीवरही तुम्ही बसू शकता. जेव्हा तुम्ही तयार आहात, आपले डोळे बंद करा. आता एक दीर्घ श्वास घ्या. श्वास आतमध्येच थांबवा. आता श्वास हळूहळू सोडा. पाण्यात दगड मारल्यावर जसे तरंग उठतात, तसेच विचार सध्या तुमच्या मनामध्ये उठत आहेत. त्यांना अडवू नका. ते येतील तसेच विरूनही जातात. त्याकडे लक्ष केंद्रित न करता तुमच्या श्वासावरती लक्ष केंद्रित करा. तुमचे श्वास एका गतीने, लयबद्ध पद्धतीने सुरू आहेत याची जाणीव करून घ्या. खोल श्वास घ्या. श्वास सोडा. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या. श्वास सोडा. आता तुम्हाला मी काही प्रश्न विचारणार आहे. त्या प्रश्नांची उत्तरं मनातल्या मनात शोधा. 5 सेकंदाचा अवधी घ्या आणि मग स्वतःला उत्तर द्या. चला तर, तयार आहात? तुम्ही सध्या खुश आहात का? तुम्ही आता जे काम करत आहात त्यामध्ये तुमचा पूर्ण सहयोग देऊन तुम्ही खुश आहात का? तुमची सध्याची संपत्ती, पैसा तुम्हाला पुरेसा आहे का? तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तींसोबत वेळ व्यतीत करता का? तुम्ही तुमच्या आवडत्या गोष्टींसाठी, छंदासाठी वेळ काढता का? तुम्ही वेळेवर तुमचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण घेता का? तुम्ही व्यायामासाठी, स्वतःच्या आरोग्यासाठी वेळ काढता? तुमचा आवडता छंद कोणता? आतापर्यंत फिरून आलेल्या जागांपैकी तुमची आवडती जागा कोणती? तुमचा आवडता रंग
कोणता? तुम्हाला राग आल्यावर तुम्ही काय करता? तुम्ही खूप आनंदी झाल्यावर काय करता? कोणीतरी तुमचे मन दुखावले असेल तेव्हा तुम्ही काय करता? तुमचं आवडतं गाणं कोणतं? तुम्ही बघितलेला आवडता मूवी कोणता? बालपणी तुमचे आवडते शिक्षक कोणते होते? बालपणी तुमचा आवडता विषय कोणता होता? बालपणी ज्या गोष्टी करण्यात तुम्हाला मजा येत होती त्या गोष्टी तुम्ही आजही करता का? तुमच्या आई वडिलांसोबत तुम्ही वेळ व्यतीत करता का? तुम्ही भेट दिलेलं एक देवस्थान त्याचं नाव सांगा. तुम्ही निसर्गात गेलेला शेवटचा दिवस कोणता? तुम्ही तुमचा वाढदिवस कसा साजरी करता? तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत किती गप्पा मारता? तुमचा स्क्रीन टाइम किती आहे? तुमचा आवडता खाद्यपदार्थ कोणता? आता हा शेवटचा प्रश्न. तुम्ही सर्वात जास्त प्रेम कोणावर करता? या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळालीच असतील. या प्रश्नांची उत्तरं एका वहीवर पहिला दिवस म्हणून लिहून काढा. तसंच दुसरा दिवस, तिसरा दिवस, चौथा दिवस, पाचवा दिवस असं करत तुम्ही जितके दिवस हा प्रयास कराल तुम्हाला तुमच्या मनात दडलेली खूप सारी उत्तरे मिळून जातील आणि जीवन जगण्याची एक नवीन दिशा, एक नवीन आशा आणि उत्साह तुम्हाला लाभेल. प्रयत्न नक्कीच करून बघा आणि तुमच्या आप्तेष्टांना, मित्रांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा लाभ घेता येईल. आता तुम्ही हळूहळू वास्तविकतेमध्ये या. तुमचे हातपाय हलवा. एक दीर्घ श्वास घ्या, तो सोडा आणि आता हळूहळू तुमचे डोळे उघडा. तुम्हाला बरीचशी उत्तरं आता मिळालेली आहेत, ती लिहून काढा. तुम्हाला याचा लाभ होईल हीच अपेक्षा. व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. तुम्हाला मिळालेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे एका जागी एका डायरीत व्यवस्थित लिहिणं गरजेचं आहे आणि त्यासाठी हवी आहे एक सुंदर अशी डायरी. अशीच एक विंटेज डायरी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही त्यावर क्लिक करून ती बाय करू शकता. त्याचप्रमाणे असं म्हटलं जातं की मेडिटेशन जमिनीवर बसून केल्याने प्रभावशाली होतं, पण आपण डायरेक्ट जमिनीवर न बसता योगा मॅट वापरावी. आणि तुम्हाला योगा मॅट हवी असल्यास त्याची लिंक त्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही ती बाय करू शकता आणि आपल्या मेडिटेशनच्या प्रवासाला सुरुवात करू शकता. धन्यवाद.